नमस्कार. मी नितीन विक्रम सोनवणे, कला शिक्षक, विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव. आज आपण परिचय करून घेणार आहोत जळगावमधील एक प्रसिद्ध चित्रकार यशवंत गरुड सरांचा. नमस्कार. यशवंत गरुड सर यांचं प्राथमिक म्हणजे फाउंडेशनपर्यंतचं जे शिक्षण आहे ते खिरोजा सप्तपुतळी कला भवन या ठिकाणी झालेलं आहे आणि पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याचं जे अभिनव कॉलेज आहे त्या ठिकाणावरून त्यांनी पूर्ण आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलेलं आहे. परंतु नोकरीसाठी त्यांनी पुन्हा एकदा आपली कर्मभूमी जी आहे जळगाव या ठिकाणीच विद्यापीठामध्ये आपली नोकरी आत्तापर्यंत केलेली आहे. तसे ते आत्ता रिटायर्ड झालेले आहेत. तर हा सगळा जो त्यांचा एकंदरीत प्रवास आहे या करत असताना नोकरीच्या सोबत त्यांनी आपला जो मूळ छंद आहे कला, चित्रकला, तो सोडलेला नाही. तो आजही नित्य नियमाने ते करत आहेत. तर हे करत असताना त्यांचे जे अनेक सोलो शो जळगावमध्ये झालेले आहे, औरंगाबाद या ठिकाणी झालेले आहेत. त्यांचे अनेक पेंटिंग्स जळगावमधील जैन हिल्स या ठिकाणी सुद्धा आहेत. PN गाडगीळ सारख्या अनेक आर्ट गॅलरीमध्ये त्यांचे एक्झिबिशन झालेले आहेत. तर असा सगळा त्यांचा एकंदरीत प्रवास आहे. त्यांच्या घरी त्यांनी एक सुंदरसा स्टुडिओ सुद्धा तयार केलेला आहे. तर अशा या यशवंत गरुड चित्रकाराबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. हा सगळा तो तुमचा प्रवास चालू होता. जसं आपण काही शिकत असतो किंवा सुरुवातीला 10वी पास होतो, मग 12वी होतो. तर हे होत असताना तुम्हाला चित्रकलेकडे तुम्ही वळलात. तर असं तुम्हाला का वाटलं की हे फील्ड आपण निवडलं पाहिजे? मी लहानपणापासूनच चित्र म्हणजे बऱ्यापैकी काढत होतो असं आमचे आई वडील, कुटुंब हे सगळे सांगत होते. आणि त्या पद्धतीने मग मी ज्यावेळेस माझं हे 10वी नंतर जे एज्युकेशन जे पुढे करायचं होतं त्यासाठी मी ड्रॉइंग कॉलेजला जाण्यासाठी आमचे जे सोबत ड्रॉइंग टीचर होते त्यांनीही सल्ला दिला आणि इतरही जे चित्रकला प्रेमी होते त्यांनी मला बऱ्यापैकी तो सल्ला दिला. म्हणून मी ड्रॉइंग कॉलेजकडेच गेलो आणि ते सलग पुढे सप्तपुरी ललित कलाला मी फाउंडेशन केलं. त्याच्यानंतर तिथून पासआउट झाल्यावर पुण्याला अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला मला आणि तिथे मी ज्युलियट कमर्शियल पूर्ण केलं. त्या कमर्शियल पूर्ण करत असताना ती जाहिरात कला आहे. परंतु मला जे पूर्वीपासून जे हे वाटत होतं की बा आपल्याला पेंटिंगकडेच वळायला पाहिजे बुवा, असं सतत नेहमी आपला हातही त्या पद्धतीने चालायला सुरुवात होती आणि जाहिरात क्षेत्रामध्येही काम केलं. पण ते करत असताना जास्त कल ह्या पेंटिंगकडे जास्त होता. तर त्यावेळेस मी म्हणजे एज्युकेशन अभिनवचं पूर्ण झाल्यावर मला इथे जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जॉब मिळाला. तिथे माझ्याकडे हे सर्व ह्याच प्रकारचे पेंटिंगचेच कामं करायचे सांगितलेलं होतं त्यांनी. तर मी ते पूर्ण त्या पद्धतीनेच वाटचाल चालू केली कलेकडे. बरोबर आहे सर. पण कलेची खरी प्रेरणा या वयामध्ये म्हणजे आपल्या बालवयामध्ये तुम्हाला आठवतं का की ती कोणाकडनं मिळाली, तुम्हाला कशी मिळाली? हो, तर गावी जी शाळा होती त्या शाळेमध्ये म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत 2 ते 3 वेळेस आमच्या शेंद्रोणे गावाच्या जवळच 28 किलोमीटर अंतरावरच अजिंठा लेणी आहे. तर तिथे आमची ट्रीप आमचे गुरुजी घेऊन जायचे. मग त्यावेळेपासून माझ्या डोक्यात ते विचार चालू होते की बुवा हे किती छान पेंटिंग आहे ते आहे, फक्त ते आपल्याला करता येईल असं त्यावेळेस काहीच नव्हतं वाटत. तर ते त्यावेळेचं जे होतं ते मग आपण आता ह्या पेंटिंगच्या स्वरूपामध्ये ते हळूहळू परत पुन्हा यायला सुरुवात झाली. बरोबर आहे. आपला जो काळ होता सर साधारण 70च्या आसपासचा, या काळामध्ये आर्थिक परिस्थिती तशी सगळ्यांचीच हालाकीची होती. तर या आर्थिक परिस्थितीचा एकंदरीत तुमच्या या शिक्षणावर किंवा कलेच्या कामकाजावर काही परिणाम झाला असं तुम्हाला जाणवतं? हो, परिणाम झाला. म्हणजे इतकं शिक्षण घेणं एक काही सहज नव्हतं. ते सगळं पुण्यामध्ये राहायचं. पुण्यामध्ये मी आमची एक म्हणजे मोठी बहीण त्यांच्याकडे बहिणीकडे राहायला होतो आणि त्यांच्या घरापासून ते अभिनव बरंच लांब होतं. ते हे सर्व सायकलवरच पूर्ण माझं एज्युकेशन पूर्ण सायकलवरच तिथे जाणं
हे सर्व कामं करून नंतर कॉलेज संपल्यावर परत जॉबला जाणं, ह्या असे स्ट्रगल तर होतेच. आपलं जसं तुम्ही म्हणालात की पुण्यावरून आल्यानंतर मी नोकरी स्वीकारली विद्यापीठामध्ये, तर बरेच लोक नोकरी करत असताना आपला जो मूळ छंद आहे, म्हणजे जरी तुम्हाला डिपार्टमेंट आर्ट्स मिळालेलं असलं पण तरी ते आपलं तांत्रिक डिपार्टमेंट सांभाळता आपला हा जो जॉब आहे, आपली ही कला जी आहे ती तुम्ही कशी जोपासली, म्हणजे त्याची सांगड कशी घातली? त्याची सांगत घालताना थोडी कसरत झालीच. मी जो जॉब मला जो मिळाला होता तर तो जॉब फक्तच ड्रॉइंगच करावं बुवा, पेंटिंगच करायला मिळेल अशी काही तिथे काही तशी शाश्वती नव्हती. तरी पण मी तिथे ज्यावेळेस टेबलवर काम करायला लागलो, ऑफिसमध्ये काम करायला, त्यावेळेस त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट त्यांना ज्या गरजेच्या होत्या, की जसं त्यांचे काही पुस्तकांचे कव्हर, यांचे डायरीचे कव्हर, नंतर ब्राउचर तयार करणे, पूर्ण विद्यापीठाचं जे ब्राउचर असतं माहितीपत्रक ते तयार करणे, यांचे डिझाईनचे कामं करायला मी सुरुवात केली जाणीवपूर्वक. ते तसे म्हणजे मग मला माझी कलेची जोपासनाही होत होती आणि त्यांची पण गरज पूर्ण होत होती. आणि त्याच वेळेस त्यांनी प्रथम कुलगुरू जे होते NK ठाकरे साहेब, त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्हाला जरी जॉब हा करायचा असला तर त्यावेळेस तुम्ही आमच्या इथे या ज्या मोठमोठ्या इमारती आहेत तर तिथे मोठमोठ्या अजिंठ्यातले पेंटिंग इथे तुम्हाला काढायचे आहे. तर आम्हाला त्यावेळेस मग मला तर खूपच आनंद झाला की आपल्याला आपलंच प्रोफेशनल जे आहे तर ते तिथे मांडता येणार बुवा. सर, हे सगळं चालू असताना याच्यामध्ये तुम्हाला पेंटिंग करत असताना किंवा पुढे जात असताना याच्यामध्ये तुम्हाला असा कोणता क्षण आठवतो की ज्याने तुम्हाला अजून उभारी दिली, अजून पुढे जाण्यासाठी मदत केली, असा एखादा क्षण काही सांगता येईल का आपल्याला? हो, मी जिथे काम करतो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये, तिथे वॉलवर एक जे अजिंठा लेणीमध्ये आहे शिल्प, हरणांचं चित्र आहे. 4 हरणं आहेत आणि एकच तोंड आहे. तर ते पेंटिंग मी खूपच म्हणजे मन लावून, आणि खूप चांगलं झालेलं आहे ते असं. तर त्यावेळेस बाहेरून लोक गेस्ट यायचे, मोठमोठे गेस्ट यायचे आणि ते विचारायचे की हे कोणी काढलं, काय काढलं असं. मग त्यावेळेस ऑफिसच्या स्टाफलाही त्याच्याबद्दल हे वाटायला लागलं की पेंटिंग खरंच काहीतरी वेगळं आहे. तर मग त्यामुळे तेव्हा माझी पहिल्यांदा पेपरमध्ये पण त्याचे फोटोग्राफ छापले गेले, त्याची मुलाखत सगळी छापली गेली. तर त्यामुळे मला खूपच त्याला प्रेरणा मिळाली त्यावेळेस. हा, पण मग हे करताना म्हणजे कॅनव्हास पेंटिंग ज्याला आपल्या कलेमध्ये फार उच्च स्थान दिलं जातं आणि एखादे भिंतचित्र, याच्यात तुम्ही काय फरक सांगाल? फरक असं सांगण्यापेक्षा, तो जर अभिजात अशा चांगल्या कलेचा जर प्रचार करायचा असेल समजा असं, किंवा लोकांना त्याची आवड निर्माण करायची असेल, तर ते ज्या कमी बजेटमध्ये, त्या प्रथम कुलगुरूंनी जे सांगितलं, किंवा कमी बजेटमध्ये आपल्याला हे पेंटिंग करायचे आहेत बुवा, आणि त्या जास्त चांगल्या मोठ्या कशा करता येतील, म्हणून मग आम्ही त्या वॉलवरच पेंटिंग करण्याचं हे केलं, म्हणजे मी काम केलं. पण त्याच्यामुळे त्याचा तिथला एक छोटासा तुम्हाला गोष्ट सांगतो की तिथे एक राऊंड जिना आहे आणि पूर्ण 4 मजली इमारत आहे. तर ते पेंटिंग त्या जिन्याच्या जवळजवळ असे वॉलवर आम्ही केले. तर ते करत असताना म्हणजे ते केले, तर ज्या व्यक्तीला दुसऱ्याच मजल्यावर काम असतं तो ते पेंटिंग इतकं भारावून पाहत तो 4थ्या मजल्यावर चालला जायचा, आणि त्याला असं तेव्हा कळायचं की अरे आपण जास्त वरती येऊन गेलोय. तर याच्यातच त्या सगळ्या गोष्टी त्याचं यश आलं. बरोबर आहे सर. पण म्हणजे मोठमोठ्या वॉल पेंटिंग तुम्ही त्या ठिकाणी केलात, तर याच्यासाठी तुम्ही माध्यम साधारण काय वापरलं? जे आपण कॅनव्हास करताना साधारण ऑइल कलर्स, क्रेयॉन्स कलर्स, ॲक्रेलिक कलर वापरतो, पण एवढ्या मोठमोठ्या भिंती रंगवत असताना त्याच्यावर तुम्ही कोणतं माध्यम चॉईस केलं सर? आपले जे एशियन पेंट असतात त्याचाच वापर केला, कारण ते त्या बजेटमध्ये पण होतं, म्हणजे कमी खर्चामध्ये, आणि जास्तीत जास्त मोठमोठे वॉल पेंटिंग आपल्याला काढता येतात, आणि त्याच्यामध्ये बरीच आपल्या शेड वगैरे सगळ्या काढता येतात, कारण आता ऑइल पेंटमध्ये भरपूर शेड मिळतात आणि त्या पद्धतीने कामं होतात. पण हे जे दोन्ही माध्यम आहे, ऑइल कलर्स जे आपण कॅनव्हासवर वापरतो
आणि ऑइल पेंट जे आपण घराला देतो, हो. तर याच्यामध्ये काय फरक आहे असं वाटतं तुम्हाला? त्या पेंटिंगमध्ये जर काही पोत जाणीवपूर्वक निर्माण करायच्या असल्या तर त्याच्यासाठी ऑइल ट्यूब आणि कॅनव्हास हे खरंच गरजेचंच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही, किंवा ते पाहिजेच असतं. परंतु तरी सुद्धा असलेलं माध्यम म्हणजे त्या संस्थेने दिलेलं आपल्याला कमी बजेटमध्ये जे पेंटिंग करायला जी जागा दिलेली आहे, वॉल दिलेली डायरेक्ट, तर ते आणि त्याच्यामध्ये सुंदर पेंटिंग तयार होऊन जातात असं तिथे तर प्रत्यक्ष दिसलेलं आहे. तर ते कमी खर्चात पण उत्तम होतात हे त्यातून दिसलेलं आहे. तुमचं शिक्षण जेव्हा चालू होतं त्यावेळेस तर तुम्ही पेंटिंग केलेले असतील. हो. जेव्हा तुम्ही इकडे कॉलेजमध्ये लागलात तर त्याच्यानंतर पहिलं पेंटिंग साधारण कोणतं केलं किंवा केव्हा केलं, काही आठवतं का तुम्हाला? हो, मी ज्यावेळेस म्हणजे ती तशी गरज होऊन गेली होती त्यावेळेस की मी पुण्याला पूर्ण शिक्षण पूर्ण करून ज्यावेळेस इथे जॉईन झालो तर इंटरव्ह्यूमध्ये तिथल्या कुलगुरू साहेबांनी विचारलं की तुम्हाला जर पेंटिंग येतात तर आम्हाला ते दाखवा बुवा, काय करतात बुवा, कसं पद्धतीने करतात. तर त्यांनी मला 2 दिवसाचा वेळ दिला होता. त्या 2 दिवसामध्ये मी सगळ्यात मला अगोदरच म्हणजे त्यांच्याशी ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये बोलताना जे कळालं तर अजिंठ्यावर मी पूर्ण लक्ष केंद्रित करून सुंदर पूर्ण फुल इम्पिरियल शीटवर फक्त ब्लॅक कलरने लाईन ड्रॉइंगनी अजिंठ्यातले पेंटिंग काढले आणि ते त्यांना लगेच तात्काळ ते दाखवलं, कारण लाईन ड्रॉइंगच आपण त्या 2 दिवसामध्ये दाखवू शकतो. अजिंठा हा विषय तुमच्या पेंटिंग मध्ये साधारण कसा आला? जे बालपणामध्ये जे असतं आपल्याला, म्हणजे ते मी आपल्याला यापूर्वी सांगितलं की बाबा ज्यावेळेस आमची ट्रिप गेलेली होती शाळेमध्ये असं, तर तेव्हापासून अजिंठा एक हे होता. फक्त ते व्यक्त व्हायला जो वेळ लागला हा सगळा मधला, तर त्यावेळेस तात्काळ मला त्याचीच आठवण आली की बाबा आपण अजिंठ्यातच पेंटिंग करण्याचा प्रयत्न करू आणि तेच जॉब मिळायला पण आपल्याला सोयीचं जाईल आणि त्यांनाही आवडेल, कारण ती अजिंठाची पेंटिंग ही जागतिक चित्रकला आहे. त्यामुळे तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंबाचा साधारण सहभाग याच्यामध्ये कसा राहिलेला आहे? कुटुंबाचा एकदम म्हणजे उत्तम म्हणजे त्यांचा सहभाग असतो की मला म्हणजे मुळात म्हणजे मी जॉबच्या ठिकाणी जिथे जातो तिथे पेंटिंग करायचंच असतं आणि तिथे असतो आणि काही काम ज्यावेळेस आपण घरी काम करतो तर त्यावेळेस सगळा सपोर्ट असतो. त्यांना इथे म्हणजे त्यांना आवडही आहे, त्यामुळे काही अडचण नाही आली बेसिकली. आता त्यावेळेस आई वडिलांकडनं किंवा समाजाकडनं काही रिॲक्शन्स होत्या का? हो, मी ज्यावेळेस प्रथम ड्रॉइंग कॉलेजमध्ये ज्यावेळेस प्रवेश घ्यायला जात होतो तर मी घरी सांगितलं की मला असं असं जायचंय बा तसं. तर त्यांनी बऱ्याच थोड्या वेळानंतर विचार केला की बरं तुमचा, पण मग पुढे त्याचा उपयोग व्हायला पाहिजे बा, चरितार्थ जो चालायला पाहिजे त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, म्हणून मग तू ते तसं होत असेल तर तू जा, असं स्पष्ट आई वडिलांनी सांगितलं. म्हणून मग मी एकटाच गेलो आणि प्रवेशही मला तिथे सहज मिळून गेला. त्यावेळेस ऍडमिशन खूप गर्दी राहायची नाही, पण लगेच ऍडमिशनही मिळून गेली आणि मग तो प्रवास चालू झाला. त्याच्यात काही अडचणी आल्या का शिक्षणाचं, म्हणजे ऍडमिशन घेताना वगैरे असं काही? नाही, ऍडमिशन तर मिळाली होती, पण ते ऍडमिशन घेतल्यानंतर जे पूर्ण वर्षभर जे साहित्य लागतं, ड्रॉइंग कॉलेज म्हणजे तिथे साहित्य बरंच लागतं, कलर, ब्रश, नंतर काही पेपर्स, ते खूप खर्चिक असते कला त्यावेळेस. तुमच्या या एकंदरीत जीवन प्रवासातला असा एखादा क्षण आम्हाला प्रेक्षकांना सांगाल का की जो संस्मरणीय आहे, जो तुमच्या कायम लक्षात आहे, तो हृदयात कोरलेला आहे, असा काही एखादा क्षण सांगता येईल? हो, तसं हे जसं मी याचं बोललो की मी जिथे जॉब करतोय युनिव्हर्सिटीमध्ये, तर तिथे जे पेंटिंग बघण्यासाठी ते जे आले होते बाहेरचे मोठे मंत्रालयातून आलेले होते, तर त्यांनी त्या पेंटिंग बघून त्याच्यासोबत त्यांनी फोटो काढला. नंतर मग मलाही बोलून सत्कारही केला पूर्ण असं. तर मग त्यावेळेस मला तो खूपच छान म्हणजे प्रेरणा पण मिळाली.
त्याबाबत. या प्रदर्शनं तुम्ही खूप भरवलेत, तुमचे सोलो शो पण झाले, अनेक पेंटिंग तुमचे सेल पण झालेले आहेत. तर आता सध्या कशावर तुमचं काम चालू आहे? म्हणजे काय काम तुम्ही निवडलंय किंवा कुठला मार्ग निवडलाय किंवा विषय तुमचे ते अजिंठाच आहेत की अजून काही बदलावसे वाटले, काय सांगता येईल तुम्हाला? मी अजूनही परत मला आता अजिंठ्यातील पेंटिंग बद्दल ज्याच्याबद्दल आपल्याला व्यक्तीला ज्याची माहिती असते तर तेच घेण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून मी अजिंठ्यावरच आणखी खूप काम करण्याचं पुढे ठरवलं आणि त्या पद्धतीने मी इथे PN गाडगीळला एक चांगला सोलो शो केला आणि त्या शोमध्ये सगळे पेंटिंगच केले, कॅनव्हास पेंटिंग, जे मला पूर्वीपासून करण्याचं इच्छा होती. तर त्या पद्धतीने ते काम बरंच केलं आणि अजूनही चालू आहे. अजिंठा हा काही एका जन्मामध्ये संपेल अशी काही ती अशक्य आहे ती गोष्ट. साधारण अजिंठ्याच्या याच्यामध्ये मूर्तिकला पण आहे आणि पेंटिंग पण आहे. हो. तर मूर्तिकला आणि पेंटिंग याच्यात साधारण काय म्हणजे फरक काय? मूर्तिकला जी आहे तर ते 3D आहे. तर 3D त्याचा पूर्ण इफेक्ट वेगळाच असतो. त्याच्यातल्या त्या शिल्पकाराने व्यक्त होण्यासाठी जो माध्यम निवडलं तर ते त्याच्यामध्ये तो हातखंड जो आहे त्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे निवडलं. आणि त्यावेळेस अजिंठ्यातले पेंटिंग करणारे जे होते त्यावेळेचे कलाकार तर त्यांनी त्याच्यामध्ये पण बरेच व्हरायटी होती अशी सगळी की लाईन ड्रॉइंग करणारे हे स्वतंत्र होते, त्याचा गिलावा करणारे ते स्वतंत्र होते. तर त्या पद्धतीने ते आहे. तर म्हणून आणि पेंटिंग जे आहे ते म्हणजे फ्लॅटच असतं आणि 3D आहे. मला ते जाणवलं कारण हे पेंटिंग आहे. हो. आणि तुमच्या मागे जे आहे ते मला वाटतं मूर्ती आहे ना, पण तुम्ही मूर्तीला सुद्धा पेंटिंग मध्ये आणलं. हो. म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारला की साधारण याच्यात काय फरक जाणवतो तुम्हाला असं. तर मग हे जे नागराज आणि नागराणी यांचं जे पेंटिंग आहे आपलं तर ते मूळ म्हणजे शिल्प आहे. तर ते शिल्प पेंटिंग मध्ये शिल्प वाटावं याच्यासाठी मी त्याला त्या डॉट पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दगडी स्ट्रक्चर, दगडी पोत त्याला निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आणि ते दुरून त्या 3D इफेक्ट येईल याची पूर्णपणे काळजी घेतली. सर मग आता पेंटिंग तर तुम्ही म्हणजे शिकलात, जगलात, सर्व्हिसच्या ठिकाणी सुद्धा पेंटिंग तुम्ही चालू ठेवलं, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आजचा जमाना जो आहे तो AI चा जमाना आहे असं आपण म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर या माध्यमाचा किंवा या नवीन तंत्राचा आपल्या या कलेवर काही परिणाम होईल किंवा होतोय असं तुम्हाला जाणवतं का? नाही, AI चा हा परिणाम तो ह्या पेंटिंग मध्ये होण्याच्या शक्यता जवळजवळ नाहीच. कारण जे पेंटिंग हे माध्यम जे आहे ते त्या चित्रकाराची ती अभिव्यक्ती असते आणि चित्रकाराची अभिव्यक्ती AI ला विचारून तुम्ही काहीच नाही करू शकत. त्याला लिमिटेशन आहे. त्याला त्याच्याजवळ जेवढा डाटा असतो तेच तुमच्यासाठी पुढे प्रेझेंट करत राहतो. तर त्यामुळे AI चा याच्यावर काही परिणाम होणार नाही. आता जो सोशल मीडियामध्ये जे AI चा प्रचंड वापर चालू आहे तो त्या याच्यासाठी तेवढ्या माध्यमापुरता तो बरोबर आहे. परंतु पेंटिंग हे पूर्णपणे वेगळं आहे. त्याला पर्सनल टच असतो म्हणून ते कॅनव्हास पेंटिंग फार महत्वाचे असतात. AI पासून आता थोड्या काळापुरता तो राहील तो याच्यासाठी की AI मधले जे चित्र तुम्ही नीट बघितले तर त्याच्यामध्ये एकसारखेपणा, नंतर त्यात जो जिवंतपणा जो वाटत पाहिजे असतो तो त्याच्यात चुकूनही राहत नाही. आणि म्हणून जो पर्सनल टच त्या चित्रकारात त्याच्यामध्ये येतो तर ते एक वेगळाच प्रकार आहे. तो कोणतेही तुम्ही सॉफ्टवेअर किती आणा, कितीही तुम्ही प्रगत झालात म्हणून तर त्याला काही चित्रकाराला त्याचा काही धोका नाही. कारण एक सांगायचं म्हणजे जर तुम्ही पेंटिंग आपल्या घरामध्ये एक पेंटिंग पूर्ण लावलं तुम्ही आणि ते तुम्ही घरी वर्षानुवर्ष येतात, घरात येतात, जातात, बाहेरचे गेस्ट येतात, तर त्या पेंटिंगचा तुम्हाला तसा असं कंटाळा वगैरे चुकूनही येणार नाही. पण तेच जर तुम्ही कॅलेंडर लावलं, AI मधलं चित्र प्रिंट करून त्याची हे लावली तर
त्याच्यामध्ये तो नीरसपणा हळूहळू लगेच लक्षात येऊन जातो. म्हणजे त्याच्यात काही ती भावभावना भावभावना तसं हे काही वाटत नाही याच्याबद्दल. तर याच्यामध्ये सगळ्यात आवडतं पेंटिंग तुमचं कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? हा ते आहे. तर हे जे आहे आपल्यासोबत जे लावलेलं आहे इथे, हे अजिंठा पेंटिंग आहे. फ्लाइंग अप्सरा आहे, ही आकाशमार्गी जाते आहे. तर हे पेंटिंग मला खूप आवडतं पहिल्यापासूनही तसं. म्हणून मी जे अजिंठ्यामध्ये आता सध्या परिस्थिती जसं आहे तसं हे एक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये हे सर्व दागदागिने, ज्वेलरी, तर याच्यामध्ये ती आकाशमार्गी जात असल्यामुळे ही फ्लाइंग अप्सरा, तर हे तिचा म्हणजे हवेनी हे उडतायत दागदागिने, हे त्याच्यामध्ये इतकं उत्तम पद्धतीने दाखवलेलं आहे. तर हे पेंटिंग मला खूप आवडतं तिथलं. आणि ही सगळी ज्वेलरी आता लेटेस्ट सुद्धा मिळू शकत नाही बाजारामध्ये, अशा पद्धतीची आहे. आणि ती अगदी हे जे आहे सगळी ज्वेलरी सगळी, नंतर केश रचना, याच्यामध्ये फार नाविन्यपूर्ण हे आहे. अजिंठ्यातल्या जेवढ्या हेअरस्टाईल आहेत समजा अशा, त्यांची हे सर्व पार्लरवाले किंवा कोणी असतात तर ते नेहमी त्याची हे करत राहतात, म्हणजे कॉपी करत असतात. तर 150 प्रकारच्या केश रचना असं आहे. केश रचना हो 150 पेक्षा म्हणजे जास्तही असू शकतात. तर त्या उत्तम केश रचना आहेत त्याच्यामध्ये. आणि हे पेंटिंग जे आहे मला वाटतं अजिंठ्याचं, तर तुम्ही या ठिकाणी जसं आहे तसं दाखवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे पाहिजे तर तुम्ही याला बदल करू शकत होतात. हो तो तुम्ही केलेला दिसत नाहीये. नाही, हे तिथे जसं आहे आजच्या स्थितीला तसं हे केलेलं आहे. आणि दुसरं एक पेंटिंग पण हेच केलेलं आहे मी, ते फ्लाइंग अप्सरा, हे कम्प्लीट केलेलं आहे. वा. तर यात काहीच हे नाहीये. ते ज्यावेळेस पहिल्यांदा केलेलं असेल त्या चित्रकाराने, तर ते ह्या स्थितीलाच असेल अशा पद्धतीचं हे पेंटिंग कम्प्लीट. म्हणजे जेव्हा नवीन असेल तेव्हा अशा पद्धतीचं नवीन असेल 2000 वर्षापूर्वी जे काही होतं तर त्यावेळेस. बरोबर. आजच्या या नवीन पिढीला साधारणपणे तुम्ही काय संदेश द्याल कलेच्या संदर्भात? आताच्या नवीन पिढीने आता त्यांच्या समोर जी माध्यमं त्यांच्या हातात, सगळ्यात पहिले म्हणजे तो मोबाईल येतो, मोबाईल आहे, संगणक आहे. तर ते त्यांच्या पिढीला ते म्हणजे मिळालं असल्यामुळे त्यांचा जसं आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या ड्रॉइंग कॉलेजला ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस रोज मिनिमम 5 स्केचेस करणं गरजेचं होतं. नंतर ते केल्यानंतर त्याचं जे स्वतः करत असताना जे मानसिक समाधान आहे ते फार लेवलचे, ते त्याच्याबद्दल आपण काही म्हणजे तो त्या व्यक्तीलाच माहितीच असतं पेंटिंग पूर्ण केल्यानंतर. तर त्यांनी तो व्यवसायाला म्हणजे चरितार्थही चालवता आला पाहिजे आणि पेंटिंगची आपलं कलेची साधना पण झाली पाहिजे. ह्या अशा एकंदरीत सांगलमध्ये आता ते बसवता आलं पाहिजे. पण प्रत्येकाला छंद अवश्य असावा. आणि तो छंद जो आहे ना, तो जीवन जगण्याची कला असते. तर जीवन जगण्यासाठी छंद अत्यंत आवश्यक आहे. मग तो कोणताही असो, की तुम्हाला संगीत येत असेल, तुम्ही गात असाल, तुम्ही वाद्य वाजवत असाल, चित्र काढत असाल, मूर्ती काम करत असाल, या गोष्टी त्याला आवश्यक आहे. नमस्कार मित्रांनो, आताच आपण यशवंत गरुड सरांची पूर्णतः मुलाखत आपण बघितलेली आहे बालपणापासून तर आतापर्यंतची. तर माझं तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे की आपण आपल्या मोठमोठे बंगले, घरं, रिसॉर्ट या ठिकाणी जर आपल्याला सजावटीसाठी इंटिरियर म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला अशा काही गोष्टींची आवश्यकता असते की जे AI क्रिएट नाही करू शकत आणि जे एकमेव द्वितीय असेल किंवा असायला पाहिजे असं जर आपल्याला काही वाटत असेल तर आपण जरूर यशवंत गरुड सरांशी संपर्क साधू शकतात. त्यांनी स्वतः भरपूर प्रॅक्टिकल कामं केलेली आहेत आणि ते फक्त पेंटिंगच करतात असं नाही, तर त्यांचे अनेक गोष्टी इतर त्याच्यासोबत म्हणजे AIच्या जमान्यातल्या ज्या आहे काही फोटो फ्रेम्स असतील किंवा सजावट असेल, तर अशा सगळ्या प्रकारचे कामं यशवंत गरुड सर करतायत. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी आपल्या घराची, बंगल्याची, रिसॉर्टची सजावटीसाठी जर आपल्याला काही आवश्यकता असेल तर जरूर यशवंत गरुड सरांची संपर्क साधावा. धन्यवाद.